नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चकोंदळ पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात रहमतपूर सातारा रोडला जिहे या गावातील सुप्रसिद्ध हॉटेल किनारा पॅलेसला आणि पाहणार आहे या हॉटेलची स्पेशल चिकन सोलापुरी दालच्या राईसची संपूर्ण मेकिंग. तर चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील रहमतपूर सातारा रोडला जिहे गाव म्हणून आहे आणि या गावामध्ये हॉटेल किनारा पॅलेस म्हणून एक फेमस हॉटेल आहे आणि त्या हॉटेलची खासियत आहे स्पेशल सोलापुरी दालचा राईस मिळतो. तर तो दालचा राईसचं मी खूप ठिकाणी ऐकलं होतं, तर खास तो दालचा राईस कसा बनतो हे बघण्यासाठी आलो आहे. तर आपण शेख साहेबांशी बोलूया, त्यांच्या व्यवसायाची थोडी आपल्याला माहिती देतील. नमस्कार साहेब. नमस्कार, जय शिवराय. आम्ही सोलापुरी दालचा बनवतो. सोलापुरी दालचा जो असा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तिखट असं लागतं, झणझणीत लागतं, म्हणून आम्ही आणि माझ्या मिसेसनं थोडाफार विचार केला की इथल्या माणसांना झणझणीत काय लागलं पाहिजे, तर त्यासाठी सोलापुरी दालचा पुलाव हा आम्ही बनवतोय. ठीक आहे, तर आता आपण बनवायला चालू करू. किती प्लेटचा बनवणार आपण? सरासरी आम्ही 2 टाइम दालचा बनवतो. सकाळचा एक 20-25 लोकांचा आणि संध्याकाळी 4च्या पुढे 25-30 लोकांचा. म्हणजे जी काय आपली रेसिपी आहे ती 25 प्लेटची आहे, बरोबर? राईट 25. तर आपले जे व्ह्यूअर आहेत त्यांना समजण्यासाठी आपण एक 25 प्लेटची आपण रेसिपी आता बघणार आहोत. तर चला आपण बनवूया. ठीक आहे, या. नमस्कार मित्रांनो, आता आपण मस्तपैकी असा सोलापुरी दालचा तयार करायचा आहे. प्रथमतः गॅस पेटवून घेतो आणि आपण काय करतो, कुकरमध्ये सगळं शिजवून घेतो. डाळ, आंबट चुका, तर किती काय घ्यायचं ते मी तर आपल्याला सांगतो. तर आपण हा किती प्लेटचा बनवणार आहे साहेब? सरासरी एक 25 प्लेटचा बनवायचा. 25 प्लेटचा 25 माणसं आपल्याला जेवली पाहिजेत. ते असं आम्ही बनवतोय. आधी पाणी टाकून घेतोय. पाणी टाकलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपण 1 किलो डाळ घेतलेली आहे. 1 किलो डाळ. ही तूर डाळ आहे. तूर डाळीनं असा घट्ट असा दालचा होऊन जातो. आणि त्याच्यामध्ये आंबट चुका 1 पिंडी घेतलेली आहे. आंबट चुकामुळे आपला जो हा दालचा आहे एकदम असा खट्टा मिठा आणि क्वालिटी लागतो. म्हणजे 1 किलो आपण तूर डाळ घेतलेली आहे. हा, ठीक आहे. तूर डाळमध्ये आंबट चुकाची 1 गड्डी टाकलेली आहे. हे आपण डाळ टाकून झालेली आहे. मस्तपैकी अशी डाळ टाकली. आता डाळ टाकून झालेली आहे आणि आता टोमॅटो टाकत आहे. हा आपण 25 माणसासाठी 1 किलो टमाटा घेतलेला आहे. 1 किलो टमाटा. हा, 1 किलो टमाटा. ही पालक भाजी आहे. त्या पालक भाजीमध्ये आपण सरासरी पालक भाजीच्या 2 गड्डे घेतलेले आहेत आपण. या 25 माणसाला अगदी 1 नंबर असा दालचा होतो. याच्यापासून पालक मिळून येतो. ही पालक टाकलेला आहे. 25 माणसासाठी हळद 1-2 चम्मच टाकले जाते. आता आपण सगळे जे आयटम टाकलेत मगाशी, तर त्याला असं मस्तपैकी असं हलवून घ्यायचं. एकत्र मिश्रण करून घेतल्यानंतर मग आपण कुकरचं झाकण लावून पॅक करायचं. एक सरासरी 2 ते 3 शिट्ट्या वस्तूवर आपण याला पॅक करून टाकू. आता आपण मस्तपैकी थांबू. 2 ते 3 शिट्ट्या होतं बाजूला थांबू. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आता मगाशी आपण ते सगळं कुकर लावलं, ते शिजस्तवर आता आपण 25 प्लेटचा दालचा फ्राय करायचा आहे. 1 मिनिट. प्रथम आपण पातेलं घेतलेलं आहे 25 प्लेटसाठी. आता आपण गॅस पेटवतो. पातेलं थोडं गरम होऊन द्यायचंय. पातेलं गरम झाल्यानंतर आपण तेल घ्यायचंय. सरासरी 25 प्लेटसाठी त्यात एक अर्धा किलो तेल वापरलं जावं. बघा, एवढं अर्धा किलो तेल आपण वापरलेलं आहे. तेल थोडं चांगलं असं गरम होऊन द्यायचंय. गरम झाल्यानंतर हा खडा मसाला आहे. हा सगळा 10 ग्रॅम घेतलेला आहे. आणि हा जिरा पावडर आहे, जिरा आहे. आता आपण पहिला 1 to 1 सांगा ना आपल्याला. हा खडा मसाला आहे. हा जिरा आहे. हा धना पावडर आहे. हा धना पावडर आहे आणि ही जिरा पावडर आहे.
आणि हा सगळ्यात महत्वाचा दालचा मसाला. दालचा मसाला आहे ते अंबारी तिखटाला ही 100 ग्रॅम घेतलेली आहे. लाल तिखट. लाल तिखट ही 100 ग्रॅम घेतलेली आहे. ही कस्तुरी मेथी आहे. तर आपण ही पहिलं बाकीचे सगळे मसाले 20-20 ग्रॅम आहेत ना. सगळे बाकीचे 20-20 ग्रॅम आहेत. तर पहिलं आपल्याला टाकून घ्यावं लागेल. ठीक आहे. खडा मसाला टाकला. आता खडा मसाल्यामध्ये सगळे खडा मसाल्यामध्ये हे येतं काय तर विलायची येते, लवंग येते, दालचिनी येते. खडा मसाला एकत्र केला होता आपण 10 ग्रॅम. आता आपण टाकतोय जिरा. थोडासा गॅस बारीक करतोय. थोडं हलवून घेतलंय. त्याच्यानंतर आपल्याला कांदा घ्यायचे. कांदा घेतलेला आहे. 1.5 किलो कांदा घेतलेला. 1.5 किलो 25 प्लेट साठी 1.5 किलो. 1.5 किलो. आता 1.5 किलो कांदा घेतलेला आहे. मस्तपैकी लाल होईस्तोवर फ्राय करायचा आपल्याला. मस्तपैकी असा लाल होईस्तोवर भाजायचा आपल्याला. कांदा पूर्ण लाल झाल्याशिवाय कांद्याचा अर्क दालच्यात उतरत नाही. चला आता मस्तपैकी कांदा निम्मा अर्धा भाजला गेलाय. निम्मा अर्धा कांदा भाजल्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आहे. सरासरी 25 प्लेट साठी आपण 200 ग्रॅम मिरची घेतलेली आहे. आता ही 200 ग्रॅम मिरची कांदा पूर्ण लाल होईस्तोवर बरोबर होती. त्याच्यामध्ये कांदा असा लाल असा झालेला आहे. मस्तपैकी लाल भाजून झालेला आहे. आता आपल्याला दुसरे मसाले टाकायचे आहेत. आता एक खोबरं आहे. सरासरी 25 प्लेटसाठी एक 100 ग्रॅम खोबरं टाकावं लागेल. 3 चम्मच टाकलेले आहेत म्हणजे 100 ग्रॅम टाकलं खोबरं. त्याच्यानंतर आलं. ते आलं सरासरी 50 ग्रॅम घेतलं आलं. त्याच्याबरोबर लसूण. हा लसूण आहे. लसूण मी 50 ग्रॅम घेतलेला आहे. मस्तपैकी भाजून घेऊ. मस्तपैकी आता असा कांदा भाजून झालेला आहे. कांदा आता लसूण अद्रक लसूण पेस्ट ही सगळं भाजून झालेलं आहे. तर त्याला आपण मस्तपैकी आपले गरम मसाले टाकू. पहिले टाकले आपण जिरा पावडर 20 ग्रॅम आहे ना. 20 ग्रॅम सगळं 20-20 ग्रॅम. हे 3 आयटम 20-20 ग्रॅम. जिरा पावडर, धना पावडर हे टाकले आपण 20-20 ग्रॅम. आता आपण हे सगळे मसाले जे काढले होते दालचा मसाला, कस्तुरी मेथी आणि तिखा लाल एकदम टाकून देत आहे. सगळं असं मिसळून घेतलेलं आहे आपण मस्तपैकी. हे सगळं मिसळून घेतलेलं आहे. आता आपण घेत आहे चिकन. 20 प्लेट दालच्याला मस्तपैकी 3 किलो चिकन घेतलेलं आहे आपण. 3 किलो त्याला आपण हळद आणि मीठ वरून टाकून घेतलेलं आहे. जे आपापल्या चवीनुसार आपण मीठ टाकावं. हे आपण मस्तपैकी असं हलवून घ्यायचे. घेतलं आपण मस्तपैकी मिसळून छानपैकी असं. आता खाली मसाला भाजू नये म्हणून थोडंच आपण अर्धा ग्लास पाणी टाकत आहे. मसाले खाली जळू नये म्हणून. खाली मसाला जळू नये, लागू नये खाली. आमच्या इकडे लागू नये म्हणतात, काही ठिकाणी भाजू नये म्हणतात. म्हणून असं पाणी टाकलं अर्धा ग्लास आणि मस्तपैकी 5 मिनिटं असं आपण थोडस झाकून ठेवू. 5 मिनिटं असं झाकून ठेवायला. चला तर मस्तपैकी आता चिकन आपलं शिजून झालेलं आहे. बघा आता चिकन असं शिजलेलं आहे मस्तपैकी. हे बघा छान असं शिजलेलं आहे. तर आपण आता मगाशी आपण दुधाचा कुठं उल्लेख केला नव्हता. तर एक सरासरी एक दूध 1 किलोवर 1.5 किलो दूध आपण घेतलेला आहे. तर वेळ वाचावा म्हणून आपण मस्तपैकी याला शिजवून घेतला. दुधी भोपळा. हा दुधी भोपळा आहे. ह्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला. आता 1 किलो आहे. 25 प्लेट साठी 1 किलो. 1 किलो दुधी भोपळा. त्याला मिक्स करून घ्यायचे. छान असा मिक्स केलेला आहे आपण आता दुधी भोपळा. दुधी भोपळा मस्तपैकी असा मिक्स करून घेतलेला आहे. दुधी भोपळा तयार आहे. आता आपण याच्यामध्ये 1 गड्डी पुदिना टाकत आहे. 1 गड्डी कोथिंबीर टाकणार आहे.
टाकलेलं आहे मस्त पैकी टाकलं हे आता त्याला हे सगळं जरा थोडंसं मिक्स करून घेऊ. मित्रांनो, दालच्या राईसची आता हे सगळं रेसिपी मिक्स आवडली केलेलं असेल आहे. तर तर आता मग आमच्या आपण channel ला कुकरला जे subscribe भाज्या करा, लावल्या like करा, होत्या share करा सगळं आणि मस्त पैकी support भाज्या करा. घेऊन आपण ते शिजवलेलं आहे मगाचे कुकर मध्ये. तर ते आता घ्यायचे तर तो डाळ वगैरे घुटून घेतलेली आहे मस्तपैकी अशी डाळ घुटून घेऊन डाळ तयार झालेली आहे आणि हे आपण आता याच्यामध्ये मिक्स करत आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं कुकरमध्ये आपण पाणी टाकून एक मग पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये. ओके आपण मस्तपैकी असं कुकरचं झालंय ते मग आपण जे जे काही काही टाकून झालं होतं ते आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये. थोडंसं असं मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झालंय मस्तपैकी. आता थोडंसं आपल्याला शिजस्तवर थांबायचं आहे. सगळं मिश्रित केलेलं आहे. आता ह्यात खास एक आयटम आहे खास असा आयटम आहे की ज्याच्यामुळं दालच्याची जी स्वाद आहे तो हे पूर्ण होत नाही. हे चिंच आहे. 100 ग्रॅम आपण चिंच घेतलेली याला 100 ग्रॅम अशी चिंच घेतलेली आहे. चिंच आणि आंबट चुका या दोन वस्तू असल्या का नाही तर दालच्या एक नंबर होतो. म्हणजे चिंच आणि आंबट चुकाशिवाय दालच्या होतच नाही. त्याच्याशिवाय क्वालिटीच लागणार नाही. महत्वाचे 2 घटक आहेत. हा आपण चिंच टाकलेली आहे मस्तपैकी. असा बघा सोलापुरी दालच्याला असा कट आलेला आहे आपण बघू शकता. मस्त झालेला आहे. मस्तपैकी एक 10 मिनिटासाठी झाकण आपण झाकून ठेवू. थोडा उकळी आली की आपला दालच्या रेडी होईल. ठीक आहे. म्हणजे आपल्या उकळीनंतर आपला दालच्या राईस खाण्यासाठी रेडी आहे. हा रेडी आहे. 10 मिनिटं थोडं आपण झाकून ठेवू. ओके ओके चला सर मस्तपैकी आपला दालच्या आता ओके एक नंबर उकळीला झालेला आहे. आता खाण्यासाठी रेडी. आता आपण झालेला आहे गॅस बंद करू आणि कस्टमर थांबलेला आहे आपल्याला पेट त्यांना वाटू. मस्तपैकी असा दालच्या झालेला आहे. मस्तपैकी आपण बघू शकता असा घट्ट गोळा झालेला आहे दालच्या आणि चिकन बी चांगलं शिजलेलं आहे. चांगल्या पद्धतीनं एक नंबर असं शिजलेलं आहे. मस्तपैकी आता रेडी झालेलं आहे. आता आपण प्लेटिंग करत आहे. दालच्या सर्व करत आहे मस्तपैकी कस्टमरला. बघू शकता दालच्या कसा घट्ट गोळा झालेला आहे. पूर्ण घट्ट झालेला आहे. मस्तपैकी असा दालच्या रेडी झालेला आहे. आपल्या दालच्या राईस प्लेटची प्राइस काय आहे? दालच्या राईस आपला 60 रुपये. 60 रुपये. 60 रुपये मध्ये फुल अनलिमिटेड वगैरे काय आहे का लिमिटेड आहे? हा लिमिटेड. आता चालूला लिमिटेड आहे. अनलिमिटेड आपला दालच्या थाळी येते मस्तपैकी. दालच्या थाळी 2 पराठा आणि दालच्या राईस खायला एवढा दालच्या खायला एवढा राईस. म्हणजे आता आपली अशा प्रकारे दालच्या राईसची प्लेट तयार आहे. हा तयार आहे. ठीक आहे. हा प्लेट दालच्या राईस कसं वाटलं तुम्हाला? अत्यंत सुंदर असा हा दालच्या आहे. या हॉटेलचे जे चालक आहेत त्यांनी अत्यंत सुंदर रेसिपीतनं बनवलेला उत्कृष्ट असा हा दालच्या आहे. टेस्ट तर चांगली आहे ना? एक नंबर टेस्ट आहे. आणि हायजीन वगैरे कशी आहे? एकच नंबर आहे. सर्व्हिस सुद्धा खूप सुंदर आहे. ठीक आहे. तर रेटिंग द्यायचं म्हटलं 10 पैकी तर किती रेटिंग देताल? 10 पैकी 10. 10 पैकी 10. ओके थँक्यू सर. साहेब नमस्ते. दालच्या राईस ऑर्डर केला ना तुम्ही? हो कसं वाटलं राईस? एकदम छान आहे. किती वेळ आहे तुमची इथे खायची? हे माझे 6वी वेळचं आहे. हा तर तुम्ही रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग द्याल? 10 पैकी 10 पैकी 10 देणार. 10 पैकी 10. सर्व्हिस क्वालिटी कशी वाटली? एकदम छान. ठीक आहे थँक्यू सर. ऑर्डर केलं आपण? मी दालच्या राईस ऑर्डर केलेला आहे. दालच्या राईस बद्दल काय बोलाल तुम्ही? ऍक्च्युली दालच्या राईस खूप टेस्टी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गार्निशिंग जे केलेलं आहे ते खूप सुंदर वाटत आहे. आणि 60 रुपयामध्ये एवढी मस्त प्लेट कुठेच नाही भेटत. 60 रुपयामध्ये ही खूपच जास्त क्वांटिटी आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे. आणि टेस्ट वगैरे एक नंबर आहे. हायजीन कशी वाटली? खूप छान खूप बघूनच खूप मस्त वाटत आहे. खूप छान. मी खूप खुश आहे. तुमच्या फ्रेंडला वगैरे रेकमेंड करणार ना? शुअर नक्की. ठीक आहे. रेटिंग द्यायचं म्हटलं तर काय रेटिंग? 10+. खूप सुंदर. ठीक आहे थँक्यू मॅडम. ओके.